आणि जेवण बनवण्यासाठी नॉनस्टिक भांडी नाही तर स्टीलची भांडी वापरली पाहिजे हे पण सांगितलं जातं, तर हे किती बरोबर आहे? सो नॉनस्टिक तर नाही वापरायला पाहिजे, कारण की नॉनस्टिक मध्ये बेसिकच टेफ्लॉन कोटिंग आहे. तर टेफ्लॉन कोटिंग जसं जसं हिट होतं, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की एखादा नॉनस्टिक तवा असेल, सो त्याच्याबरोबर तो वुडन स्पॅच्युला असतो. बरोबर. हा, ते वुडन स्पॅच्युला का दिलं असतं की तुम्ही जर, पण आपल्याकडे हे कोणाला माहित नसल्यामुळे सगळेजण स्टीलच्या ह्याच्याने काढतात. हो. पण वुडन का दिलंय की ते जेव्हा काढायला बघणार तेव्हा ते रब होऊन ते आतला टेफ्लॉन कोट एक्सपोज होऊ नये म्हणून ते दिलंय. पण स्टीलने ते आपण जेव्हा असं घासणार त्याला ते निघतं, आणि ते जसं हिट होऊन येतं ते फूड मध्ये येतं, आणि ते टॉक्सिनच आहे, ते प्युअर टॉक्सिन म्हणून एस्टॅब्लिश आहे. आणि त्याच्यावरती कितीतरी कंपनीज बंद पण झाल्यात फॉरेन कंट्रीज मधल्या, की जे टेफ्लॉन कोटिंगमुळे किंवा काय. तर नॉनस्टिक तर बिलकुल वापरायचं नाही. स्टील हे फक्त आत्ताच्या दृष्टीने प्रॅक्टिकल ऑप्शन आहे म्हणून ते वापरायचं. असं नाहीये की ते बेस्ट ऑप्शन आहे. असं तर बेस्ट ऑप्शन मातीच्या भांडी आहेत, पण मातीच्या भांडी प्रॅक्टिकल नसल्यामुळे डिफिकल्ट आहे म्हणून मग नॉनस्टिक तर नाही, स्टील ठीक आहे, जे काही प्रॉब्लेम बेटर ऑप्शन.